बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आहे. डॉक्टर बाबासाहेब यांच्या चरणी विनम्र अभिवादन. विद्यार्थी मैत्रिणींनो, किती योगायोग आहे की जगातील अतिशय बुद्धिमान माणूस म्हणून ज्यांना आपण ओळखतो असे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश त्यांनी दिला. सर्वप्रथम शिका, संघटित व्हा आणि तुमच्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध तुम्ही संघर्ष करा. आणि हा जो काही अतिशय मौल्यवान संदेश आहे जो स्वतःमध्ये त्यांनी रुजवला, अशाच तुम्ही सर्वजण विद्यार्थिनी आहात. आणि आज व्यासपीठावर तुम्हाला एक विद्यार्थिनी दिसतीये मुद्दाम अशी म्हणते कारण ती आपल्या शाळेतील विद्यार्थी आहे. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पंचशीला संपत आलाटे असं त्यांचं नाव आहे. 2018 साली ते आपल्याच प्रशालेमधील 10वी पास झालेले आहेत. 10वी पास झाल्यानंतर आपल्याच नूतन महाविद्यालयामध्ये त्यांनी 11वी 12वीचं शिक्षण घेतलं आणि संभाजीनगरला नंतर त्यांनी मराठी साहित्यामध्ये त्यांनी BA केलं. BA करत असताना महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्वाची बार्टी अंतर्गत जी काही स्कॉलरशिप असते, जी स्कॉलरशिप वर्षाला 1 लाख रुपये देते, ती स्कॉलरशिप सुद्धा त्यांना मिळालेली आहे. आणि पुढचं त्यांचं शिक्षण जे आहे ते शिक्षण देखील त्यांनी शिष्यवृत्तीवर स्कॉलरशिपवरच त्यांनी त्यांचं पूर्ण केलेलं आहे. शाळेमध्ये असताना अत्यंत हुशार, नम्र आणि आज्ञाधारक असणारी ही विद्यार्थिनी आपल्या शाळेची, तिचं नाव आहे पंचशीला. विद्यार्थी मैत्रिणींनो, त्यानंतर 1 लाख रुपयाची त्यांना स्कॉलरशिप मिळाली आणि पुणे या ठिकाणी असणारे भगीरथी IAS जे MPSC साठी जे क्लासेस असतात ते क्लासेस त्यांना फ्री मिळाले आणि MPSC ची तयारी त्या पुढे करत राहिल्या. आणि त्यानंतर नॅशनल एंट्रन्स टेस्ट त्यांनी दिली आणि ती टेस्ट दिल्यानंतर अजित प्रेमजी युनिव्हर्सिटी जी बँगलोरला आहे त्या बँगलोरमध्ये मास्टर्स एज्युकेशन इन सोशल स्टडीमध्ये त्यांची निवड झाली आणि आज त्या बँगलोरला कार्यरत आहे. आणि आपल्या संपूर्ण जागतिक पातळीवर असणारे जे विविध प्रश्न असतात ते प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्र नावाची एक संघटना आहे आणि त्या संघटनेच्या वतीने आता देशभरामध्ये अनेक जे सायबर गुन्हे वाढलेले आहेत, महिलांवरील अत्याचार, हिंसाचाराचं प्रमाण वाढलेलं आहे आणि म्हणून संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने 16 दिवसांची मोहीम राबवली जाते की ज्यामध्ये महिलांना, ग्रामीण भागातील असो किंवा शहरी भागातील असो, त्या महिलांना, स्त्रियांना या सायबर गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये त्यांच्यामध्ये जाणीव जागृती करण्यासाठी आपल्या प्रशालेची विद्यार्थिनी जी आहे पंचशीला आलाटे हिची निवड झालेली आहे. पुनश्च एकदा त्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. अशा विद्यार्थिनी ज्या असतात त्या आपल्या प्रशालेचा अभिमान असतात, स्वाभिमान असतात आणि अशा विद्यार्थिनी आपल्या प्रशालेच्या विद्यार्थिनी जर पुढे जात असतील, स्वतःचं नावलौकिक जर त्या कमवत असतील तर नक्कीच प्रशालेतील शिक्षकांना देखील तेवढाच आनंद होत असतो. आज त्या आपल्या प्रशालेमध्ये आलेल्या आहेत आणि म्हणून आपल्या प्रशालेच्या वतीने आपण त्यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत. प्रशालेच्या मुख्याध्यापिका आदरणीय पाटील मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. सायबर फसवणूक, जनजागृती आणि जागरूकता या विषयावर प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी पंचशीला आलाटे यांनी प्रशालेतील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या प्रसंगी प्रशालेच्या वतीने पंचशीला आलाटे, त्यांचे सहकारी ऋषिकेश उमाळे आणि त्यांच्या भगिनी माया आलाटे यांचा सत्कार करण्यात आला. तर चला ऐकूयात पंचशीला आलाटे यांनी विद्यार्थ्यांना केलेले मार्गदर्शन. तर आपण सुरू करूया. आजचा विषय आहे सायबर सुरक्षा. इंटरनेट कोण कोण वापरतं बरं का? मी पण वापरते. अजून कोण कोण वापरतं? मोबाईल कोण कोण वापरतं? आता एखादाच हात खाली दिसेल, मे बी जर हात खाली आहे ते सुद्धा इंटरनेट वापरतात. मी सुद्धा वापरते. तर इंटरनेटचे चांगले वापर आहेत, आपण वापरलं पाहिजे कारण की काळ बदललाय, गरजाही बदललात. 21व्या शतकात जगतोय ना आपण. ठीक आहे. तर इंटरनेटचा वापर कशासाठी करतो आपण? कोणी सांगेल मला? ओके. तर आपण इंटरनेटचा वापर अभ्यास करण्यासाठी करतो, मनोरंजनासाठी करतो, TV सिरीज बघण्यासाठी, स्टेटस ठेवण्यासाठी, सोशल मीडियावर अनेक लोकांसोबत जोडण्यासाठी स्वतःला, अजून मोटिवेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी. ChatGPTचा पण वापर करतो, गुगलचा. सोशल मीडियामध्ये काय काय? व्हॉट्सअप, इंस्टा, अजून ट्विटर, फेसबुक. त्या व्यतिरिक्त काय ते स्नॅप,
ह्या सगळ्यांचा आपण वापर करतो, तर चांगलाही वापर करतो. प्रत्येक गोष्टीला जशा दोन बाजू असतात प्रत्येक नाण्याला, तशा प्रत्येक गोष्टीच्याही दोन बाजू असतात, एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह. तर तशी इंटरनेटचे सुद्धा पॉझिटिव्ह बाजू आहे की आपल्याला अभ्यासाला ChatGPT जे म्हणलं ते असाइनमेंटचे उत्तर देतं, स्पीच करायचं असेल तरी पण आपल्याला स्क्रिप्ट बनवून देतं. अजून आपल्याला जे शब्दार्थ इंग्लिश मधून आहे ते कळत नाहीत ते पण त्याचा अर्थ देतं. एखादा टॉपिक नाही तिथे कळला तर घरी जाऊन आपण सर्च करून युट्यूबवर एका टॉपिक साठी 10 काय करू शकतो, व्हिडिओ रेफर करू शकतो, बुक्स पण वाचू शकतो. हो ना, ही काय आहे इंटरनेटची आणि गुगलची आपले जो वापरतो त्याची पॉझिटिव्ह बाजू आहे. ठीक आहे, तर मैत्रिणींनो, प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात, तशा इंटरनेटला सुद्धा दोन बाजू आहेत. ऑनलाईन साधनांना सुद्धा दोन बाजू आहेत. पहिली बाजू आहे आपली पॉझिटिव्ह, दुसरी एक आहे निगेटिव्ह. निगेटिव्ह म्हणजे तिचा वापर दुरुपयोगही केला जातो, पण त्याच्या आपल्याला कसे नुकसान आहे या विषयावर आपण बोलणार आहोत आणि त्यापासून आपण स्वतःला कसं वाचू शकतो, आजूबाजू जर अशा घटना घडत असेल तर त्यांना कसं वाचू शकतो याबद्दल आपण बोलूया. ठीक आहे, आहात माझ्यासोबत? ओके, थँक्यू. तर इंटरनेटद्वारे आपण जे सोशल मीडिया वगैरे वापरतो त्याद्वारे चॅटिंग वगैरे करतो, अनेक लोकांसोबत जुडतो, तर त्यामध्ये हॅकिंग, फिशिंग, आपली माहिती चोरणे, फेक प्रोफाईल अशा प्रोसेस सुद्धा होतात. हो की नाही? ते खूप सुंदर स्माइल करते ती ऍक्ट्रेस कोणती बघा, रश्मिका मंदाना. तिचं ते डीप फेक व्हिडिओ बघितला तुम्ही, ऐकली ती घटना? डीप फेक ही प्रोसेस अशी आहे की आपला जे एखादी घटना, एखादी प्रोसेस, एखादा व्हिडिओ आपण स्वतः बनवला सुद्धा नाहीये, जो की समाजामध्ये आपली बदनामी पसरवू शकतो, अशा ठिकाणी आपले फोटो लावले जाऊ शकतात. तर एवढं मोठ्या ऍक्ट्रेस सोबत ही घटना घडलीये, तेव्हापासून खूप जागरूकता निर्माण करण्याचं हे सगळं चालू झालेलं आहे सत्र. तर त्यांच्यासोबत ते झालंय, तिला बदनाम केलं गेलं, त्यावर उघडकीस आलं की तिने सांगितलं की ही गोष्ट मी केलेली नाही, तरी पण त्यांचा फोटो लावला गेलाय. आणि अशा डीपफेक सारख्या प्रोसेस, असे जे धोके होत आहेत ते मुली आणि महिलांसोबत सगळ्यात जास्त होत आहेत. त्याचा खूप मोठा आकडा आहे, आपण ऐकतोच आहोत न्यूज मध्ये. ठीक आहे, त्याबद्दलच आपण बोलतोय. तर झालं कसं, फोटो वगैरे जेव्हा आपण शेअर करतो, हॅकिंग, फिशिंग मेसेज येतात आपल्याला, फेक मेसेज येतात कधी कधी की मॅडम तुमचं सिलेक्शन झालंय कोण बनेगा करोडपती मध्ये आणि मग तुम्हाला 10 लाख रुपये बक्षीस भेटणार आहे. आणि तुम्ही काय करायचंय, मॅडम एकदम खुश होतात, 10 लाख बक्षीस भेटणार असलं कोणाला नकोय, सगळ्यांनाच पाहिजे असते. मग पटकन बरोबर थँक्यू सर, मग काय करावं लागेल, मॅडम सांगतात, सर सांगतात मॅडम तुमचं ते व्हॉट्सअपवर अकाउंट नंबर, तुमचा अकाउंट डिटेल, आधार कार्ड पाठवा आणि OTP सांगा. मी सांगतो ते जेव्हा पाठवेल तेव्हा. मग आपण घाईघाईत काय करतो, असे आलेले घाईघाईत आलेले OTP वगैरे कोणाला पण शेअर करतो की ठीक आहे आपल्याला पैसे भेटणार आहेत. आपले डॉक्युमेंट सुद्धा त्यांना काय करतो, ऑनलाईन शेअर करतो. प्रत्येक जण नाही पण अनेकदा अशा घटना घडतात. इव्हन माझ्याही सोबत झालेला एक प्रसंग मी सांगेन तुम्हाला. असं जे करतो हे फ्रॉड असतं, अशा प्रकारे फ्रॉड केलं जातं. मग आपले डॉक्युमेंट घेतले जातात, आपलं तर अकाउंट नसेल आपण आपल्या आई वडिलांचंही पाठवू शकतो. मग त्यावरची माहिती ते चोरतात आणि मग त्यानुसार आपली माहिती आहे, डेटा आहे त्याचा गैरवापर करतात. आपल्या मोबाईलमध्ये घुसून म्हणजे मोबाईलमध्ये असं फिजिकली घुसणं शक्य आहे का नाही, व्हायरस वगैरे मालवेअर प्रोसेस जे आहे, व्हायरस काय करतो आपल्या बॉडीला एफेक्ट करतो. कोरोना व्हायरसने जसं केलं तसं कोविडने, ठीक आहे ना, तसं तो व्हायरस असतो, तो मोबाईलला पण एफेक्ट करतो आणि नंतर आपली माहिती चोरली जाते. आपण ज्या पण पर्सनल म्हणून चॅटिंग करतो ना, व्हॉट्सअपवर, फेसबुकवर, अजून काय ते इंस्टाग्रामवर, स्नॅपचॅटवर, ते पर्सनल काय नसतं, पब्लिक असतं, ते पब्लिकली असतं सगळं. आणि मग जेव्हा आपला मोबाईल हॅक होतो तेव्हा सगळे मेसेज वगैरे पब्लिकली स्प्रेड होतात.
फोटो वगैरे आपण पाठवलेले व्हिडिओ, त्यामुळे सोशल मीडियावर आपण माहिती पाठवत असताना सतर्क राहायचंय. एक घटना घडली होती, फ्रेंडशिप डे माहिती आहे ना, आपण एवढे हातभर काय करतो, फ्रेंडशिप बँड बांधत असतो, माझी बेस्ट फ्रेंड म्हणून. तर बेस्ट फ्रेंड, आपण ज्यांना ऑनलाईन बेस्ट फ्रेंड वगैरे मानतो, त्यांच्याही द्वारे अनेक अशा घटना घडतात. गेल्या वर्षीच फ्रेंडशिप डेच्या दिवशी उघडकीस आलेले एक केस आहे. नावं वगैरे सांगणं आपल्याला आलं नसतं म्हणून मी नावं सांगणार नाही, पण तो प्रसंग मी तुम्हाला सांगते. 2 मैत्रिणी होत्या, ऑनलाईन चॅटिंग करायच्या. तर त्यापैकी ती दुसरी मैत्रीण होती ऑनलाईन चॅटिंग करणारी, तिने फेक प्रोफाईल्स बनवल्या होत्या. फेक प्रोफाईल ऍज अ बॉय म्हणून बनवली तिने, आणि त्या फेक प्रोफाईलद्वारे ती तिला मुलगा म्हणून बोलायची. ठीक आहे, मग ती पण अशी शाळा कॉलेज लेवलची होती. तर मुलगा माझा मित्र आहे बॉयफ्रेंड बनल्यानंतर आणि नंतर खूप चांगलं बोलायला लागल्यानंतर खूप सगळी माहिती वगैरे पाठवून तिने दिली. त्यांची खूप घट्ट मैत्री झाली आणि ऑनलाईन त्या फेक प्रोफाईलद्वारे त्या दुसऱ्या मैत्रिणीने जो मुलगा म्हणून फेक प्रोफाईल बनवली होती ना, तिने डिक्लेअर केलं की ती सुसाईड करते. आणि कशामुळे? तर जी तिच्यासोबत चॅटिंग करणारी दुसरी मैत्रीण आहे तिच्यामुळे. आणि मग सुसाईड करते हे डिक्लेअर केलं फक्त, आणि ती प्रोफाईल डिलीट केली आणि जाहीर केलं की ती सुसाईड झालं, तिचं ती मर्डर झाला गेली म्हणून. आणि मग परत फेक प्रोफाईल्स बनवल्या, कोणाच्या? त्याच मुलाच्या आई वडिलांच्या. आणि त्या फेक प्रोफाईल्सद्वारे ती जी दुसरी एक मैत्रीण होती, मुलगी होती, तर तिला धमक्या यायला लागल्या, ब्लॅकमेल करायला लागले की तुझ्यामुळे माझा मुलगा गेला, आता आम्ही तुझं पण नाव सांगणार सगळ्यांना, पोलिसात देणार तुला, तुझ्या आई वडिलांना देणार तुझं नाव, नाहीतर आम्ही तुला पण मारू, अशा धमक्या देऊन त्या फेक प्रोफाईलच्या माध्यमातून मग ती जी दुसरी चॅटिंग करणारी मुलगी होती तिने सुसाईड केलं. फेक प्रोफाईल वाला मैत्रिणीने तर खोटं सुसाईड केलं होतं, पण जी दुसरी वाली मैत्रीण होती तिने खरं सुसाईड केलं. म्हणजे एकाच मैत्रिणीनेच दुसऱ्या मैत्रिणीचा घात केला, जीव घेतला. कशाच्या माध्यमातून? फेक प्रोफाईल बनवून, सोशल मीडियातून. मी तुम्हाला हे एक्सप्लेन करते यासाठी नाही की आपण पण कसं करू शकतो म्हणून, बिलकुल नाही, हे आपण तर करायचं नाही. त्या मुलीला खूप शिक्षा पण झालेली आहे. सांगायचं एवढंच आहे की इंस्टावर, फेसबुकवर, व्हॉट्सअपवर आपल्याला काय येतात, फ्रेंड रिक्वेस्ट येतात ना, की आय वॉन्ट टू टॉक विथ यू, आय वॉन्ट टू बी युअर फ्रेंड, फ्रेंडशिप करायची आहे, असं सगळं. आणि आपण काय करतो, त्या ऍक्सेप्ट करतो. आपल्याला ओळख नसताना सुद्धा, माहीत नसलेल्या लोकांना सुद्धा त्यांनी फेक प्रोफाईल्स बनवलेल्या असतात आणि आपण त्यांच्यासोबत जोडले जातो. आणि मग नंतर असे प्रकरण घडतात खूप सगळे, आणि एखाद्याचा जीवनही जाऊ शकतो, त्यापेक्षाही वाईट कृत्य करून घेतले जाऊ शकतात. ओके, त्यामुळे आपण लक्षात काय ठेवायचंय, सोशल मीडियावर आलेल्या अनोळखी आयडीज ना आणि रिक्वेस्ट ना ऍक्सेप्ट करायचंय का? ऍक्सेप्ट करायचंय का? मग लक्षपूर्वक ओळखायचंय आणि त्यांना पटापट ऍक्सेप्ट करायचं नाही. प्रत्यक्षात ती व्यक्ती आहे का नाही ही शहानिशा करूनच नंतर त्यांना आपण रिप्लाय द्यायचा आहे. ओके. आणि दुसरी एक गोष्ट, आपण जी माहिती आपले पर्सनल म्हणून फोटोज, व्हिडिओज पाठवतो ना सोशल मीडियावर, तेव्हा आपल्या त्या माहितीचा, त्या फोटोज, व्हिडिओचा दुरुपयोग केला जाऊ शकतो. प्रायव्हेट म्हणून आपण जे सगळं सांगून देतो सगळ्यांना, आपली सगळी माहिती सांगून देतो, तर याचा गैरफायदा घेतला जाऊ शकतो, ब्लॅकमेल केला जाऊ शकतो. त्यामुळे सोशल मीडियावर जेव्हा आपण लोकांसोबत जुळतो, चॅटिंग करत असतो, तेव्हा एका लिमिट पर्यंत असायला हवे. ठीक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ऍप घेतो, आपल्याकडे आता बऱ्याचशांकडे स्वतःचे मोबाईल नाही आहेत, पण आपण आपल्या आई वडिलांचे मोबाईल वापरतो की नाही, त्यांना सुद्धा ही गोष्ट सांगायची आहे आणि आपण सुद्धा लक्षात ठेवायचंय, कारण फ्युचरमध्ये आपण सुद्धा मोबाईल प्रत्यक्ष स्वतःचा वापरणार आहोत. तर आपण जेव्हा ऍप घेत असतो, एडिटिंग साठी घेतो, कोणताही ऍप घेताना ते काय करतात, सूचना देतात वरती की आम्ही तुमचा डेटा प्रायव्हेट ठेवू, तुमची प्रायव्हसी, तुमचा डेटा सुरक्षित ठेवला जाईल. ओके.
आणि अशा सूचना असतात आणि त्या सूचनांमध्ये ना हाईडलाईन असतात, ज्या की आपल्यासाठी हानिकारक सुद्धा असू शकतात. पण आपल्याला काय सवय माहितीये, आपण काहीच वाचत नाही, काहीच. मी सुद्धा नवीन होते तेव्हा असंच होते, आज मला कळतंय म्हणून मी जागरूकपणे इंटरनेट वापरते. पण मी सुद्धा ऍप घेताना आपण काय करतो, ते एक ट्रेडिशन बनलंय. ते ब्ल्यू कलर मध्ये येतं आलो आणि एक नाही असतं. आपण सगळ्या गोष्टींना पटापट आलो 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 करून टाकतो. त्यामध्ये असतं कॅमेरा आणि लोकेशन. लोकेशनला सुद्धा आपण सगळीकडे काही काही ऍप असतात, आवश्यकता नसताना सुद्धा आपण त्यांना लोकेशन अलो करून टाकतो. एव्हरी टाइम आपलं लोकेशन अलो असणं ही चांगली गोष्ट नव्हे. जर आपण ऍज अ गर्ल आहोत, एकटी प्रवास जर करत आहोत, मोबाईल सोबत आहे, तर आपला मोबाईल कोणाही द्वारे हॅक केला जाऊ शकतो. आपलं लोकेशन हॅक केलं जाऊ शकतं, आपणही धोक्यात येऊ शकतो. त्यामुळे प्रत्येक ऍप्सना लोकेशन कधीही अलो अलो करायचं नाही. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे फेक लिंक्स ओळखणे. आपल्या मोबाईलवर असे मेसेज येतात, लिंक्स येतात की फ्री रिचार्ज आहे, मोदीजीने बनाया है, हिंदीमध्ये काय ते सबका विकास सबका साथ यांच्याद्वारे असं कोणी कोणाला फ्री रिचार्ज देत नसतं. हे सगळे फ्रॉड मेसेज असतात. त्याच्यामध्ये लिंक दिलेला असते, लिंकवर क्लिक करा आणि तुमचं काय करा, रिचार्ज करून घ्या. किंवा तुम्ही जर ह्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरला नाही तर तुमचं सिम बंद पडेल असं मेसेज येतात. मग आपण त्या लिंकला क्लिक करतो आणि तिथून आपला डेटा चोरला जातो. ठीक आहे. तर अशा अनोळखी आणि फ्रॉड असलेल्या लिंकला आपण क्लिक करायचं नाही, जागरूकपणे त्याला पाहायचं आहे. गव्हर्नमेंटच्या पण ज्या लिंक असतात त्याच्यामध्ये पण लिंक व्यवस्थित ओळखायच्या आहेत. गव्हर्नमेंटच्या लिंकचं कसं असतं, www. मग त्याचं नाव आणि त्यानंतर .gov.in असं असतं. ठीक आहे ना. तर हे आपण ओळखायचं. त्याच्यामध्ये एखादं जर अक्षर मिसिंग असेल तर आपण त्याला ओळखण्याचा प्रयत्न करायचा. आपल्यापेक्षा जे मोठे आहेत त्यांच्याकडून त्यांचं गाईड घ्यायचंय. ओके. तर आपण काय करणार आहोत, लिंकला ओळखणार आहोत, कोणत्याही लिंकवर क्लिक करणार नाही. आपला पर्सनल डेटा पर्सनल चॅटिंग म्हणून इंटरनेटवर सोशल मीडियावर पाठवणार नाही. कोणाच्या पण फ्रेंडशिप रिक्वेस्ट अनोळखी प्रोफाईल्सला ऍक्सेप्ट करायचं नाही, फॉलो करायचं नाही. त्यानंतर दुसरी गोष्ट, गेम. पबजी, अजून कोणते खूप सगळे गेम्स आहेत, मला त्यांचे नाव माहित नाहीत. हा, तुम्हाला माहिती आहे त्यापेक्षा जास्त. हा, तर जे आपण खेळत असतो त्याद्वारे सुद्धा आपली माहिती मागितली जाते आणि त्या माहितीचा दुरुपयोगही केला जातो. तर तेव्हा सुद्धा आपण सजगपणे, जागरूकपणे आपल्या माहितीचं जेव्हा पाठवतोय किंवा खेळतोय तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. ठीक आहे. हे प्रोफाईल्स ओळखायच्या आहेत आणि आपल्या मोबाईलला अपडेट करायचं आहे, व्यवस्थित अकाउंट प्रायव्हेट ठेवायचं आहे. ठीक आहे. ह्या तर आहे प्रिव्हेन्शन, की आपण सुरक्षित राहण्यासाठी अगोदर काय करू शकतो. ओके. तर मी जसं पहिलं वाक्य म्हटले होते, या सगळ्या घटना, माहिती चोरणे, ब्लॅकमेल करणे, फसवणे, हॅकिंग, फिशिंग, तर या सगळ्या गोष्टी मुली आणि महिलांच्या अगेन्स्ट खूप जास्त आहेत, खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर सगळी काळजी घेऊ नये आणि त्या ह्या घटना होतात. तर होत असताना सुद्धा शासनाने वेगवेगळ्या तरतुदी केलेल्या आहेत. एक पोर्टल पण आहे, सायबर पोर्टल म्हणून www.cybercrime.gov.in ही वेबसाईट आहे. जर कोणासोबत असा मिसबिहेव होत असेल, ऑनलाईन त्यांना धमकावलं जात असेल, डेटा चोरला गेला असेल, मग ब्लॅकमेल केलं जात असेल, तर कोणी छेडछाड करत असेल, आपल्याला चित्रविचित्र मॅसेज करून जर आपल्याला डिमोटिवेट करत असेल, तर ही गोष्ट मोठ्यांना, आपल्या विश्वासू टीचर्सना, पालकांना, आपल्या मोठ्या ताई दादांना सांगायची पण आहे. आणि पोलीस स्टेशनमध्ये त्याची तक्रार आहे. तुम्हाला माहिती आहे गुन्हे जास्त वाढतात का? कोणती घटना एखादी वाईट आहे ती वाढते कारण की आपण तिच्या तक्रारी करत नाही, त्याच्या अगेन्स्ट व्हॉइस उचलत नाही, आवाज करत नाही. ठीक आहे. तर जर एखाद्यासोबत अशी घटना घडतीये तर लपून ठेवून स्वतः सहन करू नका. त्या मुलीने जसे सुसाईड केलं तसं स्वतः लपून राहू नका, स्वतःला त्रास देत शांत बसू नका.
त्याची तक्रार करा, टीचर्सना सांगा आणि इंटरनेट सेफली वापरा. ठीक आहे, तर ती मी तुम्हाला जी वेबसाईट सांगितली तिथे जाऊन आपण फॉर्म भरू शकतो. जर कोणासोबत असं मिसबिहेव होतंय, फसवणूक होते, त्यासाठी जर आर्थिक फसवणूक होते तर 1930 हे एक हेल्पलाईन नंबर आहे. त्यानंतर 181 हा पण हेल्पलाईन नंबर आहे, जो की आपल्याला समुपदेशन मार्गदर्शन दिलं जातं. त्यातून कायदेशीर मार्गदर्शन पण. अजून 1091 हा पण एक हेल्पलाईन नंबर आहे. तुमच्याकडे आता सध्या वह्या नाही आहेत आय थिंक, तर आपण इंटरनेटचा वापर करताना याही गोष्टीचा थोडंसं लक्ष दिलं पाहिजे की मुलींच्या संरक्षणासाठी काय काय तरतुदी आहेत. ठीक आहे, तर हे हेल्पलाईन नंबर आहे. अजून मी ज्या NGO मार्फत इथे बोलायला आलेले आहे त्यांचा हेल्पलाईन नंबर आहे, तर तोही आपण वापरू शकतो. म्हणजे तुम्ही कॉल करू शकता त्यावर सुद्धा. जर कोणासोबत असं घडत आहे आजूबाजू त्यांच्यासोबत, तर तक्रार करायला शिका. तक्रार म्हणजे मोठ्यांच्या मदतीने नाव नोंदणी करा, सांगा आणि मग तुमची माहिती वगैरे तुम्हाला असं किती मोठा प्रॉब्लेम असला तरी त्यातून सोल्युशन काढलं जाऊ शकते. बोल होत आहे का? थोडा वेळ म्हणजे 2-3 वाक्य. ठीक आहे, तर इंटरनेट आपण सेफली वापरायचं आहे. कोणत्याही ऍप्सना अलो करायचं नाही. लोकेशन पण ऑलवेज अलो ठेवायचं नाहीये. आणि जर कोणासोबत अशा घटना घडत आहे तर येऊन सांगायचं आहे, टीचर्सना सांगायचं आहे, घरी पण पालकांना सुद्धा सांगायचं आहे आणि आपली माहिती आपण सुरक्षित ठेवायची आहे. कोणी कितीही बेस्ट फ्रेंड असलं, कितीही जवळचा असलं तरी पण खात्री असल्याशिवाय आपला पर्सनल डेटा कोणालाही शेअर करायचा नाही. ओके, राहील लक्षात? ओके, थँक्यू. तुम्ही शांततेने मला ऐकलं त्याबद्दल. आणि इंटरनेटचा कसा वापर करायचा आहे? सुरक्षित वापर करायचा आहे, सजगपणे डोळसपणे वापर करायचा आहे. ओके, ठीक आहे. तर माझ्यासोबत आलेले NGOचे आमचे सर आहेत, कोऑर्डिनेटर आहेत तर तेही काही विषय आपल्याला करिअर आणि परत जाता जाता त्यांच्याविषयी मी बोलते, ते पण थोडंसं मार्गदर्शन करणार आहेत. तर त्यापूर्वी मी तुम्हाला एक गोष्ट सांगेन. तुम्हाला अभ्यासाविषयी असो, करिअर विषयी असो, काही जरी मार्गदर्शन पाहिजे असेल, काही प्रश्न असतील तुमचे, तर तुम्ही मला सरांना विचारू शकता. मी माझाही नंबर तुम्हाला देऊ शकते, ज्यावर तुम्ही कॉल करून विचारू शकता. जसं मी एवढा लांब शिकायला गेले तिथे खूप छान शिक्षण घेत आहे, तर तुम्हीही तसं उच्च शिक्षण घ्यावं अशी माझी मनापासून इच्छा आहे. तर इथे बसून आपण ठरवूया आपले स्वप्न आणि ती पूर्ण करण्यासाठी जर कोणाला काही प्रश्न पण असतील तर आय एम हिअर फॉर यू. तुम्ही काही मला विचारलं तर मी त्याचे उत्तर देईन. मी पण तुम्हाला हेल्प करण्याचा प्रयत्न करेन. ओके, थँक्यू सो मच मला ऐकलं त्याबद्दल. त्याचा वापर आपण कशा पद्धतीने केला पाहिजे आणि किती जागरूकपणे केला पाहिजे याचं सुंदर असं मार्गदर्शन पंचशिला यांनी अतिशय सोप्या आणि साध्या शब्दामध्ये तुम्हाला सांगितले. एकंदरीत त्यांचा प्रवास देखील तुमच्यासमोर त्यांनी उलगडला आहे. विद्यार्थी तर आपल्या जीवनाकडे आपण अतिशय आशावादी आणि सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिलं पाहिजे. तुम्ही जर आशावाद आणि सकारात्मक दृष्टिकोन जर तुमच्या जीवनामध्ये ठेवला तर नक्कीच तुमचं जे काही ध्येय आहे ते तुमच्यापासून खूप दूर नाहीये. आणि म्हणून पंचशिला तुमच्याबद्दल या ठिकाणी असं म्हणेल की आशा उद्याच्या स्वप्नाची आज लढाया बळ दे. आशा उद्याच्या स्वप्नाची आज लढाया बळ दे. आज खाल्ल्या खस्ता जरी, आज राहिल्या खस्ता जरी, उद्या सुगंधी प्राजक्त फुले, उद्या सुगंधी प्राजक्त फुले. आज तुमचं आयुष्य म्हणजे असंच प्राजक्ताच्या फुलासारखं अतिशय सुंदर झालेलं आहे.